रामकृष्ण हरे। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। आज आपणाला पंढरी महात्म्यावर आजचा हा भाग सादर करणार आहे। वारीनिमित्त आपण कार्यक्रम करण्याचा विचार करतो आहे, त्यातला हा एक भाग आहे। तेव्हा माणसाला सुखम सर्वाय रोचते, सगळ्यांना सुख आवडत असतं आणि सगळे प्रयत्न माणसाचे सुखासाठी असतात। मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावी जीवे, मला दुःख व्हावं असं कुणालाही वाटत नाही, मला सुखच व्हावं मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येकाचा प्रयत्न तसा असतो। पण सुखाची व्याख्या काय, सुख कशाने मिळतं, सुख कशाला म्हणायचं? शास्त्रकार म्हणतात अनुकूल वेदनीयम सुखम। ज्या संसर्गामुळे, ज्याच्या सहवासामुळे अनुकूल वेदना होतात त्याला सुख म्हणतात, आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम। ज्याचा संपर्क झाल्याबरोबर प्रतिकूल वेदना होतात, निगेटिव्ह माणूस होतो, त्याला दुःख असं म्हणतात। मग सुखदुःखाच्या या दोन अवस्था मनाच्या आहेत। मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण, आणि मन प्रसन्न होण्यासाठी आपणाला त्याला अनुकूल असणारे स्थायी जे सुख आहेत तिकडे त्याला नेलं पाहिजे, तिकडे सवय लावली पाहिजे। अंधारून गोंधारून कोरवाळून त्या मनाला तशी सवय लागली की मग ते मात्र तसंच करत राहतं। तशा प्रकारचं जे सुख आहे ते फक्त आध्यात्मिक असू शकतं। भौतिक सुख आपण रोज उपभोगतोच पंचज्ञानेंद्रियाने, पण आध्यात्मिक जे मानसिक सुख आहे भावनात्मक असतं, एका विशिष्ट ध्येयाला अनुसरून असतं, ते सुख संतांनी उपभोगलं आणि तेच नामदेव महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात। ऐका, मनाचे कान करून ऐका। सोखा लागे करीसी तळमळ, तरे तो पंढरीसी जाय एक वेळ, मग तो अवघाचे सुखरूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसे, मग तो अवघाचे सुखरूप होसी। सुखा लागे करीशी तळमळ, मानव सुखासाठी तळमळ करतो, कधी सुख मिळेल, कधी सुख मिळेल। अरे रोज तिथं सुख मिळतात ना, पण हे सुख जे असतात क्षणिक असतात, काही थोड्या वेळापुरते असतात। पण तुम्हाला स्थिर अखंड जर सुख मिळायचं असेल, जर तुला असं वाटत असेल, तर नामदेव महाराज म्हणतात सुखाला जर तू तळमळ करत असेल तरी तो पंढरीसी जाय एक वेळ, एकदा तू पंढरीला जा आणि एकदा का त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्याचं रूप एकदा निरखून पाहिलं की मग आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, आता कोठे धावे मन। मग आता कुठं मन फिरणार नाही, कारण त्याला तिथलं आवडतं ते। आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात मग तो अवघाचे सुखरूप होसे, सगळं सुखरूप होसेल, आतून बाहेरून सुख। अवघाचे सुखरूप होसी, आणि जन्मजन्मीचे दुःख विसरसे, मग तो अवघाचे सुखरूप होसे। जन्मोजन्मांतरीचे दुःख सगळे विसरून जाशील, सगळे दुःख नष्ट होतील। आणि तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात जर तू पंढरीला गेलास तर तिथे गेल्यानंतर तू एकदा चंद्रभागेचं स्नान केलं की काय होतं? चंद्रभागे करिता एक स्नान, एक जरी स्नान केलं तुझे दोष पळते रानोरान, मग तू अवघाचे सुखरूप होसे। सगळे दुःख रानोरान पळून जातील तुझे एका चंद्रभागेच्या स्नानाने। चौथ्या चरणात महाराज म्हणतात लोटांगण घालिता महाद्वारी, साष्टांग दंडवत महाद्वारामध्ये घाल।
उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पदभ्याम कराभ्याम जानोभ्याम एतद अष्टांग लक्षणम. साष्टांग दंडवत घाल, लोटांगण घालिता महाद्वारी, कान धरुणे नाचे गरुड पारी, मग तू अवघाचे सुखरूप होसे. आणि गरुडाचा जो पार आहे आतल्या गाभ्यामध्ये, तिथे तू कान धरून असा नाचलास ना तर सगळे दुःख तुझे नाहीसे होतील. आणि नंतर शेवटी नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे उपमा काय द्यावी. माझ्या विठोबाला, त्या सुंदर सावळ्या रूपाला काय उपमा द्यावी, त्याच्या उपकाराची काय उपमा सांगावी. माझ्या विठोबाची आलाय बलाय घ्यावी, मग तो अवघाचे सुखरूप होसे. आता इथं आलाय बलाय असा जो शब्द आहे तो वेगवेगळ्या गाथेमध्ये मालिकेमध्ये वेगळा पाठभेद आलेला आहे. तर तसा तो नसून आलाय बलाय हा पाठ जास्त चांगला आहे. म्हणजे कुरवाळणे विठोबाला, जसं आपण असं कुरवळतो आणि असं करतो आणि असं गालावून हात फिरवतो आणि असं करून असं करतात ना महिला, त्याला कुरवाळणं म्हणतात. तर असं आलाय बलाय म्हणजे त्याला कुरवाळणं, पांडुरंगाला मिठी मारणं, कुरवाळणं, चेहऱ्यावरून हात फिरवणं, डोक्यावरून हात फिरवणं, असा माझ्या विठोबाला, माझ्या विठोबाची आलाय बलाय घ्यावी, माझ्या विठोबाची ती इडापिडा घ्यावी, असे ते चरण बाकीचे, म्हणजे बाकीच्या मालिकेमध्ये गाथेमध्ये सगळ्यामध्ये असं आलेलं आहे. तेव्हा इडा आणि पिढा घ्यावी म्हणजे काय, विठोबाला इडापिडा कशी होणार हो, आणि त्याची इडापिडा आपण कशी घेणार. म्हणजे आपण तर अगोदर इडापिडीने पिडलेलो असतो आणि मग त्याची विडापिडा घ्यावी असं सगळीकडे अभंगामध्ये पाठ आलेला आहे. तर तो पाठ उपयुक्त नाही, सार्थ नाही. आणि म्हणून हा जो पाठ आहे त्यासाठी मी 7-8 अभंग मालिका गाथे बघितले. शेवटी सरकारी गाथा बघितला नामदेव महाराजांचा, त्याच्यामध्ये त्यांनी पण तसंच वापरलं आहे, पण त्यांनी टीप दिलेली आहे आणि त्या टिपेमध्ये दिले आलाय बलाय. आणि आलाय बलाय आमचं पहिलंच पाठ होतं, कारण आम्ही पंढरीमध्ये अनेक वर्ष काढली, मोठमोठ्यांचं खूप ऐकलं आणि त्यामुळे आमच्या डोक्यात ते आलाय बलाय होतं, कुरवाळणे वगैरे. पण इतरत्र सगळीकडे असं छापल्यामुळे हा खुलासा मुद्दाम पुढच्या पाठांतरासाठी आणि पुढच्या विद्यार्थ्यांना पाठ करण्यासाठी हा पाठ जास्त चांगला आहे हे लक्षात घ्या. तो जर पाठ घेतला आणि पाठ केला त्याचा अर्थ लागत नाही आणि तो चुकीचा लागतो. तेव्हा अशा प्रकारचा पांडुरंगाचं जे प्रेम आहे नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये प्रगट केलेलं आहे. आणि तसं प्रेम वाढण्यासाठी आपल्याला पंढरीच्या वारीला जावं लागतं, संतांचा सहवास घडतो, पायी तीर्थयात्रा घडते, पांडुरंगाचं दर्शन होतं, चंद्रभागेचं स्नान होतं आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय होतं, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.